पारू, आत्तापर्यंत आपण इथे राहत होतो ते सगळं ठीक आहे, पण इथून पुढे कसं करायचं मला खरंच समजत नाहीये. सॉरी 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 सॉरी. समजताय. निघेल, काहीतरी मार्ग निघेल. आदित्य सर, हां. तुम्ही ऐका माझं. तुम्ही देवयानीकडे परत जा. काय? वय देवयानीपासून लांब झाल्यापासून तुमची हालत झाली ती बघवत नाहीये मला. तुम्ही एकदा जाऊन त्यांची माफी मागा, मला खात्री आहे त्या तुम्हाला नक्की माफ करतील आणि परत घरात घेतील. तुम्ही प्लीज जा त्यांच्याकडे. तू बरी आहेस ना? म्हणजे मगाशी मी तुला म्हटलं की मी आता इथून पुढे काही कंप्लेंट करणार नाही आणि आता तूच नकारार्थी बोलतेस. आदित्य सर, हे बघ पारू, मी तुला सांग. तुझं नाव आदित्य आहे का? हो, माझं नाव आदित्य आहे. अरे काय पोरगा तू, तुला लाज नाही वाटत? तिकडे देवी अक्का माराय टेकल्या आणि तू अजून मनात राग देऊन बसलायस. मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते. दादाचं नाव ऑफिसच्या कुठल्याच रेकॉर्ड्स मधून काढायचं नाही. ओके सर. म्हणजे ऍटलीस्ट जोपर्यंत आई सांगत नाही तोपर्यंत. काय आहे ना, आमच्या घरात जरा उंदरं घुसली आहेत. आत शिरून घर पोखरण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही काळजी करू नका, मी तसं नाही होऊन देणार. त्यामुळे फॉर नाव दादाचं नाव कुठल्याच रेकॉर्ड्स मधून काढायचं नाहीये. ओके, थँक्यू. या तुम्ही. येतो. काय गे, माझ्या घरातले निर्णय घ्यायचा अधिकार तुला कोणी दिला? हा, थांबा प्रीतम. हे बघा, जोपर्यंत आदित्य दादा या घरात नाही आहेत ना, तोपर्यंत तुम्हालाच एक जबाबदार मुलगा म्हणून वागावं लागणार आहे. दिशासारख्या फालतू मुलीवर तुम्ही तुमची एनर्जी वेस्ट करू नका. ठीक आहे. हॅलो. अहो, मी तुम्हाला कधीपासून सांगतोय मला दादाचा शोध घ्यायचा. त्याचं काय झालं? ओके ठीक आहे, मला अपडेट करा प्लीज. काय कळलं का? नाही, त्यांनाही काही नाही कळलं. मी अजून दुसऱ्या डिटेक्टिव्हना फोन करतो. हॅलो. हां, प्रीतम किर्लोस्कर बोलतोय. हो हो, ॲक्च्युली मला आदित्य किर्लोस्कर आणि पारू या दोघांचा शोध घ्यायचा आहे. ओके, प्लीज लवकरात लवकर सांगा मला. थँक्यू सो मच. येस. नाही ना. हॅलो. हां हां हां, दोघं आहेत. ओके, बरं ठीक आहे, मला सांगा. काय म्हणाले ते? त्यांना एक जोडपं दिसलं होतं, पण ते दादा आणि पारू नाही आहेत. काय करायचं बघा. हॅलो. हां प्रीतम सर, मला आदित्य सर आणि पारू मॅडम गावाच्या बाहेर असलेल्या मंदिराजवळ दिसले होते. काय? थँक्यू सो मच. मी आलो आता. हां, काय काय झालं? काही पत्ता कळला का हो, त्याचा? फायनली कळले दादा कुठे आहे ते. मी त्यालाच भेटायला जातोय. ओके. पण आदित्य दादा घरी नाही. कसं घरी येणार आहे प्रिया ते? पण आपल्याला त्यांची काहीतरी व्यवस्था करावी लागेल ना. हो, बरोबर बोलताय तुम्ही.
मग मी एक काम करते, मी पण येते तुमच्यासोबत. मलाही आदित्य दादा आणि पारूची खूप आठवण येते. भेटावं असं वाटतंय त्यांना. चला. अरे आता नको प्लीज. का? आता जर आपण दोघंही गायब झालो ना तर त्या दिशाला डाऊट येईल आणि मग ती आईचे कान भरल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, जाऊन या तुम्ही, मी थांबते इथे. पण प्लीज मला अपडेट करत राहा. हो. देवा, प्लीज प्रीतमला आदित्य दादा आणि पारू भेटू देत. हे घर पहिल्यासारखं हसतं खेळतं होऊ दे. काय का प्रिया, तू एवढी टेन्शन मध्ये काय झालंय? बाबा, प्रीतमला पारू आणि आदित्य दादांचा पत्ता लागलाय. ते त्यांनाच भेटायला गेलेत. अरे बाप, अगं ही तर आनंदाची बातमी आहे ना. कसे आहेत दोघं, ठीक आहेत ना? प्रीतमना एकाचा कॉल आला होता. त्यांनी नाव गाव काहीच नाही सांगितलं, पण चौकशी केल्यावर कळलं की गावाच्या बाहेर एका मंदिरात पारू आणि आदित्य दादा दिसले. मंदिरात? काय वेळ आली माझ्या पोरांवरती. महालात राहणारा, आलिशान गाड्यांमधनं फिरणारा माझा आदित्य आज मंदिरात राहतोय. नाही, पारूनी वाईट दिवस बघितले ते मान्य आहे, पण आपल्यामुळे आदित्यवरती ही वेळ आली आहे. या विचारांनी तिचं मन खात असेल ग तिला. कसे राहत असतील लोक. नाही पण प्रीतम गेला ना त्या दोघांना आणायला? हो. खरं सांगू का, प्रीतमला ते दोघं सापडले आणि त्यांनी त्या दोघांना इकडे आणण्याचा प्रयत्न केला ना, तरी दोघं नाही येणार. खूप स्वाभिमानी आहेत दोघं. प्रीतमनी कितीही समजावलं त्यांना तरी नाही ऐकणार ते त्याचं. ती वाट पाहिली मी या मोमेंटची. आता ही खुर्ची माझी होणार.